काहेदिया परदेसचा 14 ऑक्टोबर 2016चा एपिसोड जर का आपण मिस केला असेल तर डोंट वरी, आम्ही देत आहोत या एपिसोडचे अपडेट्स। 14 ऑक्टोबरच्या भागामध्ये सरला गौरीला सांगते की मोहल्ल्यातील काही महिला मुंह देखाईसाठी आल्या आहेत। गौरी ठरल्याप्रमाणे ही रसम पूर्ण करण्यासाठी घराच्या पटांगणात येते। त्यावेळी गौरीच्या घरातून आलेल्या भेटवस्तूंची शिवची आत्या आणि आई पाहणी करू लागतात। मुंह देखाईच्या विधीमध्ये शिवची आजी गौरीला हिऱ्यांचा हार तर शिवची आई तिला पाटल्या आणि बांगड्या भेट देते। शिवची आत्या जेव्हा गौरीच्या मुंह देखाईसाठी येते त्यावेळी गौरी त्यांना हार भेट देते। त्याच वेळी त्यांचं लक्ष गौरीच्या बोटाकडे जाते आणि सरलासाठी दिलेली अंगठी गौरीच्या बोटात पाहिल्यावरती त्या संतापून शिवच्या आईला आणि आजीला जाब विचारतात। त्याच वेळी शिवची आई सांगते की मी गौरीसाठी नवीन अंगठी घेऊन ठेवली होती, मात्र ऐन वेळी सरलाने ती बदलली असावी। शिवची आजी शिवच्या आईला तिनं विकत घेतलेली अंगठी दाखवायला सांगतात। त्याच वेळी शिवची आई सर्वांना गौरीसाठी आणलेली अंगठी आणून दाखवते, पण गौरी सांगते की मला शिवच्या आईने दिलेली ही आधीचीच अंगठी पसंत आहे। शिवची आत्या गौरीनं दिलेला हार आपल्या पतींना दाखवते। त्याच वेळी तिचे पती तो हार असली आहे की नकली याची खातरजमा करून घेतात। जेव्हा त्यांना कळतं की हार नकली आहे तेव्हा तर ती आणखीनच चिडते आणि सर्वांना याबाबत सांगते। गौरी आणि शिव आपल्या खोलीत येतात। त्याच वेळी गौरी सांगते की हार निशाने खरेदी केला होता। वेणूला सुद्धा याबाबत संशय आला होता, मात्र निशाने त्याच वेळी विषय बदललेला। ती निशाला कॉल करणार तितक्यात शिव तिला अडवतो आणि आपण मिळून या प्रसंगाला तोंड देऊ असं देखील सांगतो। शिवच्या आत्याला आणि बहिणीला निशाने खोटे हार दिल्यानं शिवची आजी काय करणार असं आपल्याला वाटतं। शिव गौरीला या प्रसंगात कशी मदत करणार हे जाणून घेण्यासाठी पहा या मालिकेचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मैं अंशुमन विचारे। सब्सक्राइब टू राजश्री मराठी।